तर मित्रांनो आपण आज बघतोय आपण टाईप नंबर 5 ज्याच्यात आहे ना बरेच क्वेश्चन्स असतात. आपण जे डेरिव्हेटिव्ह बघितलेत बघा मित्रांनो, कुठले रे? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. काय रे साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह? 1/√(1 - x²). सिंपल. परत कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फक्त -1 लिहायचो आपण, इथं मायनस करायचो. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे? 1/1 + x². सिंपल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो d/dx ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स. त्याचा इंटिग्रेशन काय येतो? 1/x√(x² - 1). असं जर आलं तर आपण सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x√(x² - 1). लक्षात घ्या मित्रांनो, आपण हे सगळे फॉर्म्युले कुठले बघितले? डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघितले. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/√(1 - x². टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/1 + x². सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x√(x² - 1). आपण काय म्हणतो? इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. जर साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√(1 - x² असेल तर मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ 1/√(1 - x² चा इंटिग्रेशन काय येणार? साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी येणार. सिंपल. आता बघा मित्रांनो, तसंच आपण आहे ना, आता हे जे काय फॉर्मॅट लिहितो आपण, आता हा dx/(x² - a²). ओके. तर तुमच्या लक्षात यायचं असेल टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे? 1/1 + x². ओके. तर मित्रांनो ह्या 1च्या ऐवजी कुठलीही एक व्हॅल्यू येऊ शकते. 2चा स्क्वेअर येऊ शकतो, 3चा स्क्वेअर येऊ शकतो. अशा जर व्हॅल्यू आल्या तर त्याला आपण ह्याला ए म्हणू शकतो, राईट ना? तर मग याचा इंटिग्रेशन लिहित असताना आपण काय लिहितो? टॅन इनवर्स ऑफ एक्स, बरोबर ना, /a. कारण का टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². तर 1/1 + x² इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स. त्याच फॉर्मॅटमध्ये जर a² + x² आला तर आपण काय लिहितो? 1/a टॅन इनवर्स ऑफ x/a प्लस सी. सिंपल. ओके. आता बघा त्याच्यानंतर मित्रांनो आता रूटवालेचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये काय येणार बघा? इंटिग्रेशन ऑफ dx इंटिग्रेशन ऑफ x² - a². इंटिग्रेशन ऑफ dx/√(x² + a² जर आलं तर काय? आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1/√(a² - x² असेल तर काय? साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे? 1/√(1 - x². सो दॅट गाईज 1/1 - x² असेल तर साइन इनवर्स एक्स. तर मित्रांनो 1च्या ऐवजी जर a² आला तर त्याचं काय होतं? फक्त साइन इनवर्स ऑफ x/a प्लस सी येणार. ओके. डिफरन्स कळतोय बघा. हे लक्षात कसं ठेवायचं हे पण सांगतोय मी तुम्हाला. dx 1/a² + x² जर क्वेश्चनमध्ये असेल तर आपण काय लिहिणार? 1/a टॅन इनवर्स ऑफ x/a आणि 1/√(a² - x² असेल तर साइन इनवर्स ऑफ x/a प्लस सी. आता हे जे दोन फॉर्म्युले आले मित्रांनो ते आले डेरिव्हेटिव्ह पासून. ओके. आता त्याच्यानंतरचे जे फॉर्म्युले आहेत ना ते बघा कसे लक्षात ठेवायचे. a² - x². आता हे रूटवाले अगोदर बघूया. याला काय करायचं आहे बघा. चारही फॉर्म्युलेमध्ये आहे ना लॉग आहे मित्रांनो. काय आहे? लॉग आहे. बट इथं काय होतं? एक्स प्लस रूट ऑफ मॉड्युलसमध्ये लिहायचं. इथं जी टर्म आहे ना ती सेम तिथं टर्म घ्यायची. हा x² + a² प्लस सी. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ x² - a² आहे ना, सेम तोच घ्यायचा तिथं प्लस रूट ऑफ x² - a² प्लस सी. त्याच्यानंतर बघा हे तिन्ही फॉर्म्युले झाले. इथं परत आहे ना मित्रांनो लॉगच येणार पण 2a अगोदर लॉग ऑफ a² - x² असेल ना तर खाली a - x घ्यायचा. सेम टू सेम a - x. वरती फक्त साइन चेंज करायचं
ए प्लस एक्स प्लस सी. इथं मात्र बघा आता परत इथं तसंच करायचं, लॉग ऑफ एक्सच करायचा, एक्स मायनस ए हां. प्लस आणि मायनस कुठं करायचं हे तेवढं लक्षात ठेवा. एक्स मायनस ए वरती एक्स मायनस ए घ्यायचा, खाली मात्र आहे ना साईन चेंज करायचं. बघा इथं काय करतोय आपण, डिनोमिनेटरला सेम टू सेम, इथं मात्र डिनोमिनेटरला एक्स मायनस एच घ्यायचा बट साईन चेंज. अशा पद्धतीनं हे 6 फॉर्म्युले येतात मित्रांनो. आणि या 6 फॉर्म्युल्यावरून आपल्याला काही क्वेश्चन्स करायचे आहेत. आता ते काय क्वेश्चन्स आहेत ते बघूया. ठीक आहे, मी सुरुवातीला काही बेसिक क्वेश्चन्स घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय कॉन्सेप्ट आहे. डी एक्स डिवाइडेड बाय मित्रांनो मान लो एक्स स्क्वेअर प्लस 4 आला. काय आला, एक्स स्क्वेअर प्लस 4 आला. तर काय करणार आहे आपण, बघणार काय बघणार की हा 4 कशाचा स्क्वेअर आहे, हा एक्स स्क्वेअर प्लस हा झाला 2चा स्क्वेअर. ओके, न्यूमरेटरला काहीच नको आहे, आपल्या न्यूमरेटरला 1 पाहिजे. डी एक्स हे इंटिग्रेशनचं साईन आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याकडे आता एक रूल आला, काय आला की 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो, 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. सो दॅट मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ डी एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर इक्वल टू 1 बाय ए म्हणजे 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 प्लस सी. सिम्पल. ओके, हे झालं त्याचा आन्सर. आता त्याच पद्धतीने जर वेगवेगळे क्वेश्चन्स आले, वेगवेगळे म्हणजे कसे बघा, डी एक्स डिवायडेड बाय हा आला 3x स्क्वेअर प्लस 4 आला सपोज. तर लक्षात घ्या मित्रांनो या सगळ्यामध्ये आहे ना एक्स हे व्हेरिएबल आहे आणि एक्स स्क्वेअर आहे ना सिंगल आहे, सिंगल, त्याच्यासोबत कुठलाच कोएफिशियंट नाही आहे. तर मग अशा वेळेला आपण काय करायचा, इथं परत सिंगल एक्स स्क्वेअर आला पाहिजे म्हणून 3 बाहेर घ्यायचा. म्हणजे हा काय झाला बघा, डी एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4/3 झाला, 4/3 झाला. म्हणजे हा झाला 1/3 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2/√3चा स्क्वेअर होणार मित्रांनो. कारण 4चा स्क्वेअर, 4 हा कशाचा स्क्वेअर आहे 2चा, आणि 3 हा कशाचा स्क्वेअर आहे कशाचाच नाही, म्हणून √3चा स्क्वेअर करतो आपण त्याला. परत मित्रांनो हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आलं. म्हणून हे लिहून घेऊ शकता तुम्ही की इंटिग्रेशन ऑफ डी एक्स डिवायडेड, जोपर्यंत फॉर्म्युले पाठ होत नाही तोपर्यंत लिहायचे फॉर्म्युले. लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू काय लिहितो आपण, 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. सिम्पल. सो दॅट गाईज तुमचा आन्सर काय आला बघा, 1/3. परत ए ची किंमत किती आहे रे, 1 बाय ए 2/√3 टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय 2/√3 प्लस सी. ओके, म्हणजे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल टू √3 वर गेला, √3 डिवायडेड बाय 3 × 2. ओके, टॅन इनवर्स ऑफ √3x डिवायडेड बाय 2 प्लस सी. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या ह्या 3ला तुम्ही असं पण लिहू शकता, 3 इक्वल टू √3चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. म्हणजे 3 इक्वल टू काय लिहू शकता, √3 × √3. सिम्पल. सो दॅट आपण तसं लिहिलं म्हणजे आय इक्वल टू काय आला, √3 डिवायडेड बाय, हे असं लिहिलं तरी काय अडचण नाही. पुढचं वरचं जरी आन्सर तुम्ही फायनल लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, 3 2 6 जरी लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. बट हे जरा असं केलं तर जरा अजून चांगलं, अजून काय म्हणतो आपण त्याला, थोडं सिस्टमॅटिक आन्सर येईल. ओके, हा झाला टॅन इनवर्स ऑफ √3x डिवायडेड बाय 2 प्लस सी. सिम्पल. आता काय झालं मित्रांनो, √3 गेट कॅन्सल. फायनल आन्सर काय आलं तुमचं, आय इक्वल टू 1/2√3 टॅन इनवर्स ऑफ √3x डिवायडेड बाय 2 प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. गॉट इट. असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. म्हणजे आता अजून काही क्वेश्चन्स बघूया आपण. म्हणजे बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स डिवायडेड बाय 4x² - 9 हा पण क्वेश्चन आहे. आता काय करणार आहे मित्रांनो ह्या क्वेश्चनमध्ये,
बघा मी तुम्हाला काय सांगितलं पहिल्यांदा एक्स स्क्वेअर हा सिंगल पाहिजे म्हणून 4 नको आपल्याला, 4 बाहेर घेतला. हा झाला dx डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9/4. ओके, म्हणजे हा झाला 1/4 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3/2 चा स्क्वेअर. सिंपल. आता बघा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय येणार आहे फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर अगोदर आहे, एक्स स्क्वेअर अगोदर आहे म्हणून एक्स प्लस ए खाली, एक्स मायनस ए वरती. एवढं सिंपल. फॉर्म्युला लिहा. इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू 1/2a लॉग ऑफ, बघा खाली एक्स आहे अगोदर म्हणून एक्स प्लस ए, वरती एक्स मायनस ए प्लस सी. सिंपल. तर मित्रांनो आन्सर काय आलं, 1 अपॉन, हे बघा हे 1/4 बाहेरच आहे आपलं, 1/4 बाहेर, 1/2a. एची किंमत काय आली ऑलरेडी 3/2 लॉग ऑफ एक्स मायनस एची किंमत काय 3/2 डिवायडेड बाय एक्स प्लस 3/2 प्लस सी. हा काय झाला, 2 गेट कॅन्सल. 4 × 3 किती झाला रे 12 लॉग ऑफ 2x मायनस 3 डिवायडेड बाय 2. ओके, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x प्लस 3 डिवायडेड बाय 2 प्लस सी. 2 गेट कॅन्सल. मित्रांनो तुमचं फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल टू 1/12 लॉग ऑफ 2x मायनस 3 डिवायडेड बाय 2x प्लस 3 प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. गॉट इट. ओके, आता अजून मित्रांनो तसे काही प्रॉब्लेम्स आहेत. कुठले प्रॉब्लेम आहेत रे, फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइड बाय इंटिग्रेशन dx डिवाइड बाय 9x स्क्वेअर प्लस 4. हा पण क्वेश्चन आहे. काय करतो अशा क्वेश्चन्समध्ये आपण, बघा 9 नको आहे आपल्याला, 9 एक्स स्क्वेअर हा सिंगल पाहिजे, तर हा रूटमध्ये आहे 9 म्हणून 1/√9 बाहेर घेतला मित्रांनो. राहिलं काय रे, dx डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूटमध्ये 4/9. सिंपल. मग हा काय झाला 1/√9. रूट ऑफ 9 म्हणजे किती झालं रे आता, 3 झाला ना. √9 दॅट इज 3. dx डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4/9. एक्स स्क्वेअर प्लस 4/9 म्हणजे काय झाला, 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा, 9 कशाचा स्क्वेअर आहे 3चा, म्हणजे हा झाला 2/3 चा स्क्वेअर. ओके, मग मित्रांनो हा झाला 1/3 एक्स स्क्वेअर प्लस 2/3 चा स्क्वेअर. काय रे फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. वाटलं तुम्ही फॉर्म्युला लिहा इथं. काय फॉर्म्युला लिहिणार तुम्ही, dx डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. सिंपल. तर मित्रांनो आता आन्सर काय येणार बघा तुमचं, 1/3 लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ जे काय किंमत असेल ती एक्स स्क्वेअर प्लस 2/3 चा स्क्वेअर. सिंपल. किंवा 9x स्क्वेअर प्लस 4 पण लिहू शकता तुम्ही, प्लस सी. दिस इज युअर आन्सर. गॉट इट. ओके, असे बरेच क्वेश्चन्स येतील मित्रांनो तुम्हाला. अजून एखादा साधा क्वेश्चन्स करायचा. एक राहिला आपला क्वेश्चन. ओके, इकडे बघा आता, इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइडेड बाय असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, 9 - 4x स्क्वेअर. हा क्वेश्चन नवीन क्वेश्चन हा. तर हा क्वेश्चन कसा करायचा बघा मित्रांनो, 4 नको आहे, 4 बाहेर, पण √4 येणार. इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय, हा काय झाला रे 9/4
मायनस एक्स स्क्वेअर. 9 काय आहे 3चा स्क्वेअर, 4 काय आहे 2चा स्क्वेअर. 1/√4 म्हणजेच काय झाला मित्रांनो 2 झाला. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स डिवाइड बाय 3/2चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सिम्पल. कशाचा स्क्वेअर हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्मॅट. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर नंबर मायनस एक्स स्क्वेअर असा असेल तर आन्सर काय लिहितो आपण साइन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. हा 1/2 बाहेर. सिम्पल. 1/2 बाहेर. साइन इनव्हर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय 3/2. सिम्पल. म्हणजे फायनल आन्सर काय आलं मित्रांनो तुमचं आय इक्वल टू 1/2 साइन इनव्हर्स ऑफ हा 2 वर गेला 2x डिवायडेड बाय 3 प्लस दिस इज युअर आन्सर. असं लिहू शकता तुम्ही. ओके.